नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे या शाळेच्या संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब तसेच संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. प्रथम संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc बीएड, आपणास स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती सांगत आहे. स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट इसवी सन 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक या दिवशी स्मरण केले जाते. स्वातंत्र्य दिनाचा इतिहास. इसवी सन 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. 19व्या शतकापासून सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्य बळावर तोडा झोडा आणि राज्य करा या नुसार ताब्यात ठेवले. 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 20व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोरही वाढतच होता. ही गोष्ट कळाल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही धगधगत पुढे राहिला. स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबंधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 हा आहे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्ल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत ब्रिटिशांच्या जोखाड्यातून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजापासून मातृभूमीला
स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या संकला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती संबंध देशासाठी उत्सवाची रात्र ठरली. 15 ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते. भारत स्वतंत्र होऊन 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक राष्ट्र झाले. भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले व पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष आज झाली आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यासारख्या महान पुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थ पडले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, चापेकर बंधू, बाबू गेनू, लाला लजपतराय यासारख्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर 15 ऑगस्ट 1947 साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. ब्रिटिश सत्तेपासून या दिवशी मध्यरात्री 12 वाजता भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंडित जवाहरलाल नेहरू लाल किल्ल्यावरून दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षमयी प्रवासा उलगडला आणि त्याचबरोबर भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सांगितलं. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंघ राहणार नाही असे भाकीत वर्तवले होते. परंतु विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य ठरले आणि आज 75 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जाते. भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किंबहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरंच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो, पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र आपण अडकलो आणि यातूनच दिवसेंदिवस बाहेर पडणे कठीण होत चाललेलं आहे. परदेशियांशी लढणं सोपं आहे, पण स्वकीयाशी लढणं तितकंच कठीण आहे.
आपल्याला महान आणि तडफदार नेते राजकारण्याचा इतिहास आहे, पण खेद याचा वाटतो की या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहीये ना. आज आपल्या देशात भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. स्टॅम्प पेपरपासून ते चारा घोटाळा, तसेच अनेक प्रकारचे पुनर्वसन व निधी वाटप, पीडितांना व आपदग्रस्तांना निधी व मदत वाटप, सरकारी कार्यालयातील घोटाळे यासारख्या अनेक घोटाळ्यात माननीय मंत्री व त्यांची खालपासून वरपर्यंतची भ्रष्टाचारी पिलावळे अडकलेली आहेत. हे कमी की काय, मंत्री महोदयांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालून आपली घोटाळ्याची परंपरा चालू ठेवली आणि बोफोर्स तसेच MiG-21 विमान खरेदीपर्यंत मजल मारली. ही अत्यंत शरमेची बाब आहे. घोटाळ्याची व्यापकता आणि विविधता राखण्यात मात्र त्यांनी सातत्य ठेवलेलं दिसून येतं. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसेच्या चळवळीपुढे ब्रिटिशांनाही झुकावं लागलं. गांधीजीच्या तत्वज्ञानाचा जगभरात आजही पुरस्कार केला जातो, पण आज त्याच गांधीजींच्या देशात त्यांच्या तत्वज्ञानावर आधारलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अण्णा हजारेंना गुंडाळावं लागलं. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद यांची जळ बसणारा सामान्य माणूस बोथट झाला आहे. किती आणि कोणाला प्रतिकार करणार, म्हणून एक तर सहन करणं नाही तर विसरणं असा पवित्रा त्याने घेतलेला आहे. याशिवाय ते जगूच शकत नाहीत. नुकतेच पुण्यात झालेले स्फोट, त्यानंतर CST वर झालेला हिंसाचार ही याची ताजी उदाहरणं आहेत. यामध्ये अनेक लोक धारातीर्थ पडले, बलिदान दिलं, हुतात्मे झाले. देशातल्या जनतेच्या सहनशक्तीला खरंच दाद द्यावी लागेल. आपल्या देशातल्या राजकारण्यांना जनतेचं काही देणं घेणं त्यांच्या कृतीतून राहिलेलं नाही असं वाटतंय. आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणाऱ्या भारताला, दारिद्र्य रेषेखालील जनतेला अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक गोष्टींची भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील 3 रंग शांतता, सामर्थ्य आणि सुबत्ता हे आहेत. याचे प्रतीक आहे. भगवा सामर्थ्याचं प्रतीक आहे, पांढरा शांततेचं प्रतीक आहे आणि हिरवा सुबत्तेचं प्रतीक आहे. आज तिरंगा फडकताना त्याच्याकडे पाहताना मनात येतं की खरंच भारतात शांतता आहे काय? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या कृषीप्रधान भारतात खरंच सुबत्ता आहे का? आज स्वातंत्र्य दिन नागरिकांसाठी बँक हॉलिडे झाला आहे. आज कोरोनाची स्थिती असताना व या दिवशी ड्राय डे असूनही पर्यटन स्थळ, मद्यपिना व पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करावी लागत आहे. खरंच स्वातंत्र्याची किंमत कधी कळणार आपल्याला? कदाचित आपण यावर्षी 75वी स्वातंत्र्य दिन धूमधडाक्यात साजरा करू, पण यावेळी चित्र खरंच पालटलेलं असेल अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि या स्वातंत्र्य दिना दिवशी राष्ट्रगीताच्या वेळी किमान 2 मिनिटं तिरंग्याचा मान ठेवूया आणि राष्ट्रगीत आणि ध्वजगीत मोठ्या उत्साहाने आणि उत्सुकपणे म्हणूया आणि देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्यांना आपण या ठिकाणी स्मरूया.
जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है हमारा. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. स्वातंत्र्य भारताचा विजय असो. जय जवान जय किसान. वंदे मातरम. धन्यवाद.